आणि वर्धा असो असो आई जोगाई टाकाई असो, त्या भूमीचं आणि त्या भूमीच्या दैवताचं पावित्र्य हे मला उत्तमरित्या माहिती आहे. त्याच्यामुळे ते तारतम्य असणार आहे. जे तारतम्य पहिल्या बारीत तुम्हाला दिसलं ते पहिल्या बारीत दिसलं, दुसऱ्या बारीत दिसलं. आता कसं आरेखात आले, मला बोलले ना यांची होडी कुंपणापर्यंत, हा सूर्य आणि हा जयद्रथ, आजच्या कंगणाला आरसा कशाला. ज्या वेळेला ह्याने विचारलं, हे बोललं ना टिंबटिंब पाय म्हणे टिंबटिंब, तो शब्द मी काय घेणार नाही. हे व्यासपीठ कुठलं, रंगमंच कुठला, मी तुम्हाला 2-3दा सांगितलं. त्या अंधी म्हणजे संकट. बोललो की नाही, अरे होय बोललो, ह्यांनी बोललं, हे असं बोललं की नाही, मग कोण नाही बोललेलं. तुम्हाला जर विश्वास नसेल युट्यूब उघडा आता आणि नंतर बघा मी तुम्हाला काय समजवलं. आणि म्हणतो भोकावडी घ्यावा, भोकावडी घ्यावा, आणि मग त्याच्यावर चाल, त्याच्यावर भाग कवीने दिला. मी कवींना वैयक्तिक काय माझे वादी दुश्मन नाही, त्यांच्या लेखणीवरच बोलायचं असतं. शाहीराने लेखणीवरच बोलायचं असतं की इथं चुकलंय, हा भाग दिला. तर तुमचा जो पण कवी असेल तुमच्या घरात ठेवा, रात्र दिवस ठेवा, उशाला जा किंवा तुम्ही त्यांच्या उशाला जा. बघा आले पैसे, गंमत काय बघा, ह्यांचं शांतपण बघा. ह्यांना 2-3 थांबा घेतो, बारी आहे ना माझ्या. तर मिळालं तर ह्यांचं काय ना, तुमचा सगळाच मोठा, तुमचा ह्याच्या 4-5 शब्द घेऊन हे भारी करणारे अवलाद मला शिकवणार म्हणतात. भारतरत्न लता मंगेशकर एवढ्या गायिका होत्या, होय की नाही हो, अजय अतुल एवढ्या होय की नाही हो, मग ते लिहूनच काय. अरे तर गायक होतं, शाहीर नव्हतं. तर शाहीर नव्हतं, अरे होय की नाही. आता कोण यांची उडी आणि यांच्या मर्यादा कुठं गेल्या. म्हणून म्हणतो खुलं रे खुलं जो श्याम खुले. लता मंगेशकरला वारी झाली, माऊलीला वारी झाली, आता शाहीर नव्हत्या, गायक नव्हत्या, पार्श्वगायक होत्या. तुम्ही किचाळीशिवाय अरे तुम्ही बुवा शाहीर म्हटल्यानंतर लिहिता आलं पाहिजे, थोडंफार का होणार लिहिता आलं पाहिजे. मग मला म्हणतात मी एवढा गातो, मग गाऊन दाखवा. मग मी काय गाणी मी म्हणतो काय, मी इथं काय कुंभारगिरी करतोय. अरे गाणीच म्हणतोय मी, आणि गाणी लोकांना आवडतायत. म्हणून राजेश बुवा असं मर्यादेत राहायचं. आता कसं तुम्हाला कासरा लागलाय, बोलायचं असतं पण समोर नांबरे बुवा ना मरण येईल, नंतर मरणदारी येईल माहिती आहे. असं आटक्यात आणलायचं. शक्यतो ह्याला म्हणतात. मग दुसरा भाग दिला, तो घेतो हळूहळू. एक गाणं घेऊया. किती नंबर, 5 नंबर 96. बक्षीस आलेलं आहे त्या आधी. अमोल मांडवकर माऊली माझे मित्र, माझे मार्गदर्शक, याचकडून 200 रुपयांचं पारितोषिक. त्रिशा अजय मांडवकर हिचकडून जोगाई टाकाईच्या स्तवन आणि गणासाठी शाहीर विकास कामोरे यांना 200 रुपयाची सदिच्छा भेट. प्रकाश शकाराम पळसमकर माऊली वेदांसाठी आमच्या 101 रुपयाचं पारितोषिक. आणि कैलासवासी वासुदेव सखाराम परवडे, कैलासवासी राम गावकर माऊली यांच्या स्मरणार्थ कुमारी प्रिशा सतीश परवडे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा येतो. हे म्हणतात कारकून, मला म्हणतात कारकून, म्हणतात माझ्याकडे म्हशीचं शान काढायला हवी. आता यांचा म्हशीचा धंदा आहे, म्हशीचा धंदा आहे. आता तर दूध विकतात. आता तो व्यवसाय झाला, ते व्यवसायावर काय बोलायचं आहे. पण मला सांगा, एमपीएससी काय यांच्या खानदानात कोणी केलेली नाही, यांच्या घरात कोणी केलेली नाही. हे आता सध्या म्हशीच राखताय. मग मला सांगा, एमपीएससी आज या ठिकाणी भक्ते माऊले आहेत आयकर विभागात कामाला, त्यांना माहिती आहे एमपीएससी मध्ये कारकूनची परीक्षा घेतात की नाही. एमपीएससी मध्ये ऑफिसरची घेतात. आणि तो कोण झाला. अहो मी काय म्हणतो, माझं सिलेक्शन झालेलं नाही, धरून चालू. मी खैरावा गडी जातो, मी कळंबाचा भरणी घालाय कामाला जातो, मी वय घालायला जातो, पायरा जातो. तुमको क्या प्रॉब्लेम, तुमको क्या प्रॉब्लेम. बारीच्या गोष्टीत बारीक बोलायच्या. तसं जे काय मी अचीव केलेलं आहे ते तुमच्या खानदानीत जमणार नाही. मी कधी ते बोलत नाही. जर जमलं असेल तर तुमच्या खानदानीत, तुझ्या घराण्यात कोण असेल तो राजून आणून दाखवायचा. राजा हाय, राजा म्हणा, तुमचा विजय म्हणा, कोण असेल हाय, तुमची तेवढी ऐपत आहे. एमपीसीचा फुलफॉर्म माहिती आहे आता तुम्हाला.
नाही माहिती तर त्याच्यावर बोलायचं नाही. तुम्हाला म्हशीचे दिलेले आहेत ना कर्ज काढून त्याचं शानच काढायचं, बाकी काय बोलायचं नाही. तर याचा एक विषय बघा. मग म्हणतात विषय गायला पौत बांधायचं गडाला पौत बांधायचं. आणि मग म्हणतात कुणाची काय पैदा कोणी केलं तुला. कार्यक्रम कोणाचा? जाका देवीचा. म्हणजे एक प्रकारे शक्तिवालींची बाई झाली आज. त्याच्यानंतर कुंती कोण? बाई शक्तिवाली. मग म्हणजे तुमची ती आई झाली. मग तुझ्या आईशीला माहिती नाही पैदा कोणाला केलं ते? शक्तिवाली नाही बोलायचं आहे त्यांना वेगळं, पण प्रत्येक धोन यांचं कवी यांची अक्कल पाजळतात आणि त्याच्यानंतर हे शकणे मिळवले जातात फुगड्या देऊ. आणि ह्यांना मी पुराण सरळ गोष्ट आहे. तुझ्या आईशीनं कुणाला पैदा केलं माहिती नाही. हा तुम्ही तुमच्या आईशीनं पैदा कुणाला केलं हे तुम्ही 4 सवाल विचारता. म्हणून शक्तिवाले बाय अवकात मी नाही का. पहिलं गाणं घेतोय या. हा खेळ घडीवरीचा, हा खेळ घडीवरीचा नाही कळला हो तिला. काय झालं? सावित्रीला आईने सांगितलं की बाय सत्यवानाबरोबर लग्न करू नकोस, ही संकट येणार. सगळं माहिती होतं. पण तरी पण म्हणजे संकटाला आपण काय म्हणतो, मगाशी आंधी म्हटलं आणि म्हणतो अरे घाला येईल मोठा घाला येईल एवढाच शब्द, बाकी काही नाही. जोगायची शपथ, जागायची शपथ, मी आंधीच बोललो. यांची वाचा जाईल. हे जे बोलले ना शब्द या आता चर्चा होईल बरोबर. यांची वाचा जाईल हे त्यांनी शब्द बोलले. जाकाई जोगाईच्या व्यासपीठावर जो शब्द त्यांनी वापरलाय आंधीला, यांची वाचा जाईल. यांना माहिती नाही अजून तत्व सत्व काय ते. वर्ण फक्त यायचं सगळ्याच मोठा आता घ्या. हा खेळ घडीवरीचा नाही कळला हो तिला. सांगे समजावू नाही रा 4 चौघात आई घाला. 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 हा खेळ घडीवरीचा, हा खेळ घडीवरीचा नाही कळला हो तिला. हा खेळ घडीवरीचा नाही कळला हो तिला. सांगे समजावू नाही रा 4 चौघात आई घाला. सांगे समजावू नाही रा 4 चौघात आई घाला. सावित्रीचं भविष्य सारं नारदानी हो उघडं केलं. नारदानी हो उघडं केलं. नारदानी हो उघडं केलं. आईच्या जीवाला लागली चिंता, पोरीचं कसं होणार भलं. पोरीचं कसं होणार भलं. पोरीचं कसं होणार भलं. पोरी ऐकते ना, पण पोरी ऐकते ना. पण पाहिजे तोच मला, पण पोरगी ऐकते ना. पण पाहिजे तोच मला. सांगे समजावू नाही ना 4 चौघात आई घाला. सांगे समजावू नाही ना 4 चौघात आई घाला. हा खेळ घडीवरीचा, हा खेळ घडीवरीचा नाही कळला हो तिला. सांगे समजावू नाही ना 4 चौघात आई घाला. 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 माझ्या शिष्यमंडळींना सांगतात, हरी राडे माऊली गाव पाथर्डे 501 रुपयाचं पारितोषिक. पाथर्डे म्हणताना मला आवडता गाव आहे. तर लांजात जाते ना गाडी नंबर 1516, गाडी नंबर 1516 लांजात पाथर्डे एक नंबर गाव आहे. तर हे माणसं म्हणणं आहे तिकडे बघितलं म्हणतात खेडचा आहे, म्हणतात आमच्या खेडचा आहे. तर पोरांनो यांच्या नादाला लागू नका, कलेकांडीचा आहे. तुम्ही बिंदास राहायचं. तुम्ही माझ्यावर विश्वास टाकलाय ना, शेवटपर्यंत तुमचा विश्वासघात करायचा लांबोरी बुवा नाव काढू नका परत. कारण शक्तितुऱ्याचा बाज मला वाडवडिलांकडून ऐकून माहिती आहे, त्याचं सत्व मला माहिती आहे. यांच्याशी काय माझा वैयक्तिक वाद नाही, वैचारिक वाद आहे. हे आता दुसरं गाणं
नको, माझ्या ह्याला पण नको, काय समज. आम्ही ऐकून घ्यायचं तुमचं काल्या कांडीचा, काल्या दोजीचा. मी त्यांना एकच म्हटलं, काल्या दोजीचा त्यांचं काय म्हणणं आहे की मी काळा ना, तर काळा दोजीचा. तर मी एकच बोललो, आमचं विजय बुवा निकम त्यांना फक्त माझ्या बाजूला उभं करा, काळा कोण किती बघूया. डबल काळ्या दोजीचं ते म्हणतात घरात घेऊन जावा. अरे ऐशी औषध आपण घरात फिरायला घेऊन जायची काळ्या दोजीची. हेच म्हटलं मी, तुम्हाला घर आहे आम्हाला घर नाही, आम्ही का रस्त्यावरच आहे. हे राजा आम्ही का रस्त्यावरच आहे. घ्या आता. गोड एवढं झालं, अजून कमी झालं नाही, एवढं पण झालं हेच बोलतोय ना, हे घाबरवलं. गोड अरे विजय नाही बघ नित्य नियमाचा. विषय काय, कोकिळा पहिली अंडी घालायची आणि स्वतःच्या घरट्यात मोठं करायची, उभवायची, आणि नंतर ती गाणं म्हणतच राहायची, गाणं म्हणतच राहायचं. आणि तिथल्या ऋषी म्हणूनची तपस्या भंग झाली आणि तिने शाप दिला, तुझी अंडी दुसऱ्याच्या घरट्यात तू उभवायची. आता कावळा उभा होतो काळ्या चोचीचा. आता कसं बघा, त्याची अंडी काळ्या चोचीचा कसा उभवतो बघायचं. अहो तुमच्या काळजाला जर पाडत मी जर हे शब्द आवरा, हे गाणे फालतू दुसऱ्या कोणीतरी खाऊन थुकलेली ती परत कोणीतरी उचलायची आणि आपल्या इकडून तिकडून शब्द आणायचे आणि मग सांगायचं आमच्या कवीला सलाम करा. असं कसं जमाल, वेगळे पण द्या. काय म्हणतोय, गोड अरे विजय नाही बघ नित्य नियमाचा. त्यांच्या गुरूंचं नाव विजय, मी त्यांच्याशी काही बोलणारच नाही. नंबर आहे, नंबर आहे, नंबर आहे. अरे गोड विजय नाही बघ नित्य नियमाचा. कसं घडलं हातून कांड कांड वंश वाढवाया येते दुसऱ्याच्या काळ तोंडी घरांड. दुसऱ्याच्या घरात अंड उभवलं ते समजेल एवढंच मला म्हणायचं आहे. यांना तेवढे शब्द येतात ह्या कविराच्या चढवून. वंश वाढवाया येते दुसऱ्याच्या काळ तोंडी घरांड वाढवाया येते दुसऱ्याच्या काळ तोंडी घरांड. वंश वाढवाया येते दुसऱ्याच्या काळ तोंडा घरांड. अजून फक्त एक गाणं घेतो बघा. डोंगरावरचा डोंगरावरचा घ्या डोंगर चढवून आलं पाहिजे. दिवंगत चंद्रकांत गुणाजी जाधव गावकार माऊली यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू विरोचन आणि विधान यांकडून बाल कलाकारांसाठी 501 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. तुम्ही म्हणू नका म्हणता डोंगरावरचं, आता आम्ही डोंगरावरचा आणि आमचा धंदा हे करताय. आता गुरु राखतात हेच म्हशीचा धंदा आमच्या बुवांचा, पण त्यांचा तो पोटपाण्याचा विषय आहे, त्यांनी काय करावं त्याच्याशी काही संबंध नाही. कारकून काय बोलायचं, तुमच्या बापसाचा काही 1 रुपया घातलाय मी माझ्या शिक्षणासाठी किंवा माझ्या शिक्षणासाठी माझ्या नोकरीसाठी, तुमच्या बापसाचा तुझ्या विजयाभावांचा काय घेतला 1 रुपया, तर बोलायची लायकी नाही तुमची. तुम्ही तुमचंच बघायचं, आता शाने काढा तुम्ही बस, बाकी काय बोलायचं नाही. तर याचा ना गाणं. हा तर ही टेकडी स्त्रीलिंगीच्या गोष्टी आणि पुल्लिंगीच्या गोष्टी. डोंगर तो डोंगर, टेकडी ती टेकडी. हे शक्तीवाले बाय तुझ्या तोंडाचे शब्द आले, आम्ही काही ते बोललेलं नाही. तुझी वाचा तू बघून घ्यायची आणि तुला ज्यांना बघून घ्यायला सांगितलं हे बोल म्हणून त्याचं त्यांना बघायचं. जुगायचं आणि जगायचं आपण देवळात आहे एक प्रकारे. तर घ्या आता. अरे दैवताना दिली हो संधी, मोकळीत होती नव्हती बंदी. जाणून ठेवून विश्वास ठेवून सारे होऊ कणकर, हो मांडवे सारे होऊ कणकर.
कीड मातीत गाडाया टेकडीला सांगतोय टेकडीला कीड मातीत गाडाया तुझ्यावर चढलंय धनगर 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 दैवतानं दिली हो संधी मोकळीत होती नव्हती बंदी जाणून घेऊन विश्वास देऊन होऊय कडकर सारे होऊय कडकर कीड मातीत गाडाया तुझ्यावर चढलाय धनगर 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 अरे झालं काय लाईट लावली तरी बंद करतो शक्तिवाले शाहीर कुळी संतोष कुळी माऊली संतोष कुळी माऊली आई काय काय हा गड आहे 500 रुपयाचं पारितोषिक त्याच्यानंतर वेदांसाठी खुशल संदीप पोटले कळसवली 100 रुपये आणि शौर्य संजय कोकरे संगमेश्वर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक अजय मांडवकर बोललेले आहे तिथं की असे बोलले की शाहीर हा समाजाचा आरसा असतो समाज प्रबोधनाच्या गोष्टी करायच्या असतात आता आमचं बाप्पा येत आहेत आम्ही 10 दिवसांना गावात जाणार अगदी पद्धतशीर नवं कपडे जीन्स बीन्स घालून पण गेलो हो जरा पडद्याचं टाकू नका पातळी गेलो की कंबारण्याची वाट लागते कपडे कुठं आमच्या बॅगा कुठं त्या रस्त्यांबद्दल एक शब्द बोलतो आणि ऐकून घ्या पडले तर खड्डे दुनिया भरचे अरे टायर आता फसे उडन तसं उडन आयलं माझं पाहिजे माझे पाहिजे आणि कोण उतरलं स्टँडवर उतरलं तरी त्याला काको कधी आणि मारून ते तुझी काको कोळसं झाले कमरेचं हा काय का अरे पडले तर खड्ड दुनिया भरस टायर आता फसे अरे मुंबई गोवा हायवे वरनं जायचं सांगा कसं अरे मुंबई गोवे हायवे वरनं जायचं सांगा कसं मुंबई गोवा हायवे वरनं जायचं सांगा कसं मुंबई गोवा हायवे वरनं जायचं सांगा कसं पडले खड्डे दुनिया भरस टायर आता फसे पडले खड्डे दुनिया भरस टायर आता फसे मुंबई गोवा हायवे वरनं जायचं सांगा कसं ते मुंबई गोवा हायवे वरनं जायचं सांगा कसं ते मुंबई गोवा हायवे वरनं जायचं सांगा कसं एक फरमाईश आहे बुवा राजेश बुवा आरतीला या आरती करूया एक फरमाईश आहे घेतो विचार हा किती आहे इथं काही नाही बरं अग देणारा आहे ना आपला लंबोदर काढवड करून सारी करतो मी सुया दर वर्षासारखं मातर सजू दे घर कसाल काय काय आणू गाये गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला वेळ कमी आहे पडदा पडण्याची शक्यता आहे राजेश बुवा विजय बुवा तुम्हाला काय बोलायचं अच्छा थँक्यू सो मच असे चाहते आहेत याने फरमाईश दिली होती आईच्या गाण्याची आणि शक्तिवाले असून आम्हाला पाठिंबा देतात हे प्रेम हा विश्वास माऊली आम्ही आयुष्यभर जपू काय बोलू कुठलं गाणं परत बोलू आता बोललो विचार हा किती आहे इथं काही नाही बरं पण देणारा आहे ना आपला लंबोदर काढवड करून सारी करतो मी सोया दर वर्षासारखं मात्र सजू दे घरा सांगल काय काय आणू गाये गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला शाहीर प्रश्नाचं उत्तर आम्ही दिलंय तुम्ही मान्य केलेलं नाही आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करू अरे पडदा पडतोय रे उंदरावरी